ठरलं तर मग या मालिकेमध्ये फायनली आता हा मार्च ठरणार निर्णायक. अनेक नात्यांचा उलगडा होण्यासाठी, अनेक गोष्टींचा उलगडा होण्यासाठी प्रतिमा आजारी पडताच पूर्णाजीने पेटून उठत सत्याचा ज्या वेळेला शोध घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो शोध प्रिया तन्वी नसण्याच्या परी जाऊन पोहोचलेला आहे. आणि नुसतं इतकंच नाही तर आता अनेक अडथळे आणण्याचा प्रियाने जरी प्रयत्न केला असला तरी ते अडथळे पार करत प्रिया तन्वी नाही आहे हे आता पूर्णाजीने सिद्ध केलंय. हो, यावेळेला पूर्णाजीने लीड घेतले अर्जुन सायलीची मदत करण्यासाठी. नक्की काय घडलंय आणि फायनली प्रिया तन्वी नाही हे सत्य कसं समोर आलेलं आहे, सगळ्या गोष्टी सविस्तर प्रेक्षकांनो, खरं तर अर्जुन आणि सायली यांना आता समजलेलं आहे की मुळातच नागराज ज्या सत्याच्या बद्दल बोलत आहे ते दुसरं तिसरं काही नाहीये. ते सत्य फक्त आणि फक्त आता इकडे प्रियाबद्दलच आहे. प्रियाच ती व्यक्ती आहे जी आता घराला बर्बाद करण्यासाठी आलेली आहे. पण आता हे सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी पुरावा तर हवा आहे. मग हा पुरावा शोधण्यासाठी इकडे आता अर्जुन सायलीचे प्रयत्न चालू असतानाच होळीचा दिवस आलेला आणि आता होळीचा दिवस उजाडलेला आणि आता होळीच्याच दिवशी इकडे प्रतिमा छानपैकी आलेली आहे. तिला आमंत्रण देण्यात आलेलं आहे. प्रतिमा रविराज तर आलेले आहेत, पण त्याचबरोबर इकडे आता आणि त्यानंतर मग प्रिया इकडे काहीतरी घोळ गळते आणि प्रिया आता इकडे प्रतिमाला या सगळ्यामध्ये ॲक्च्युली ती ब्लॅकमेल करत आहे. आणि त्याच वेळेला पूर्णाजी आता इकडे म्हणत आहे, खरंच ही पुरणपोळी तन्वीने केले. हिला तर सेम टू सेम प्रतिमाच्या हातची चव आहे. ॲक्च्युली प्रियाने प्रतिमाच्याच पोळ्या आता प्रेक्षकांनो चोरलेल्या आहेत आणि पोळ्या चोरून तिने आता ताबडतोब प्रियाने इकडे आता प्रतिमाच्याच पोळ्या चोरून आपल्या पोळ्या म्हणून दाखवलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता ती प्रतिमाला सांगते, काय ग, बरोबर नाही? रक्ताची चव, आता रक्ताची चव रक्ताच्या हातालाच येणार की नाही सांग मला बरं तू. एकमेकी आपण दोघी मायलेकी आहोत, त्याचमुळे तर हे सगळं होणार आहे की नाही. प्रतिमाला माहिती आहे की तन्वीने आता पोळ्या चोरल्यात आणि आता त्या पोळ्या दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्याही नाही तर सायलीच्या चोरलेल्या आहेत हे तिला कळालंय. आणि त्यामुळे कुठेतरी तिला डाऊट आलेला आहे की नाही, ही माझी मुलगी असूच शकत नाहीये. आणि त्याचमुळे आता इकडे मुळातच आता प्रतिमा तिला एका बाजूला घेऊन जाऊन जाब विचारते की तन्वी, तू का खोटं बोलत होतीस? आणि जर का सायलीच्या आणि माझ्या हातच्या पोळ्यांची चव एक आहे तर तुझ्या हातच्या पोळ्यांची चव का नाहीये? प्रियाला आता डाऊट आलाय की माझं भांड फुटते की काय. आणि म्हणूनच ती आता खूप मोठी योजना करते आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे प्रतिमाला संपवण्याचा विचार करते. तिला असं वाटतं की ह्या प्रतिमाला दिवसेंदिवस सगळंच आठवत चाललेलं आहे आणि जर का हे अशाच गोष्टी होत राहिल्या तर मात्र माझ्यासाठी खूपच मोठी कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून आता ती होळीच्या वेळेला, ज्या वेळेला होळीचा हा सण आहे त्याच वेळेला ती आता प्रतिमाला मुद्दाम धक्का देते आणि आगीची भीती तिच्या मनामध्ये जी आहे ती तिला साधारणपणे आगीचाच आता इकडे जळतं लाकूड घेते आणि तिला खाली पाडते. आता ज्या वेळेला सायली आणि अर्जुन हे सगळं पाहतात त्यावेळेला प्रिया आता तिकडून बाजूला येते. प्रतिमा खाली पडलेली आहे आणि तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे. ज्या वेळेला तिला हॉस्पिटलमध्ये नेत असतात सायलीची नजर प्रियाकडे जाते. प्रिया त्यासुद्धा वेळेला कुत्सित हसत असते प्रेक्षकांनो. आणि हे ज्या वेळेला सायली पाहते त्यावेळेला सायलीच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते आणि ती त्यावेळेला काहीच बोलत नाहीये आणि डायरेक्ट प्रतिमाला घेऊन आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. इकडे प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये प्रतिमाचा ब्लड ग्रुप तोच आहे जो ब्लड ग्रुप ॲक्च्युली सायलीचा आहे. कारण आता आपण पाहिलं होतं सायली आजारी असते त्यावेळेला प्रतिमाने तिला ब्लड दिलेलं असतं. म्हणजेच हा ब्लड ग्रुप प्रतिमाच्या मुलीच्या तन्वीचा आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की जो प्रतिमाचा ब्लड ग्रुप आहे तोच ब्लड ग्रुप तन्वीचा आहे आणि म्हणून प्रियाला या ब्लड ग्रुपची मागणी केली जाते. प्रियाला या सगळ्यामध्ये आता ब्लड देण्यासाठी सांगितलं जातं. पण प्रिया मात्र ब्लड देण्यासाठी काहीच तयार होत नाही आणि इथेच खरी संशयाची सुई आता अर्जुन आणि सायली यांच्या मनामध्ये टिकटिक करायला लागते. अर्जुन आता सायलीला सांगतो, नाही, काहीतरी खूप मोठी गडबड आहे आणि आता या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला करायलाच पाहिजे काहीतरी. यावरती मग आता सायली म्हणते, पण काय करणार आपण? यावरती अर्जुन म्हणतो, बघ,
म्हणजे जर का तिचं ब्लड ग्रुप ते सेम होतं तर तिने प्रतिमा आत्याला ब्लड देण्यासाठी नकार देऊन स्वतःच्याच पायावरती खूप मोठा धोंडा मारून घेतलेला आहे. आपण काय करायचं माहितीये का, आता जर का तिला जाब विचारायला आपण कुणी गेलो ना, तर ती लगेचच सगळ्यांना उडवून लावेल आणि ती सांगेल की नाही, मागच्या वेळेला सुद्धा आता तुला ब्लड द्यायची वेळ आली होती ना, तर तुझं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप एकच आहे, तेच तन्वीचं आहे. पण ज्या वेळेला तिने सांगितलं की माझं हिमोग्लोबिन कमी आहे, मग आत्ता सुद्धा ती तेच कारण देऊ शकते. आणि म्हणून मला काय वाटतं माहितीये का, जर का तिने तेच कारण दिलं तर आपल्याला पुन्हा काही करता येणार नाहीये. आणि म्हणून जर का आपल्याला तिला आता वठणीवरती आणायचं असेल, तर मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट करायला लागेल, की जे काय करायचं ते गुपचूप करायला लागेल आणि यावेळेला घरच्यांची मदत घेऊन प्रियाला अडकवायला पाहिजे. काहीतरी गडबड आहे. मग आता हे दोघं जण तिचे DNA सॅम्पल देण्याचं प्लॅनिंग करतात. पण घरामध्ये आल्यावरती इकडे आता सगळ्यांच्या समोर मुद्दामच आता विचारायला लागते, ती म्हणजे सायली, की "का गं प्रतिमा आत्यांना ब्लड तू का नाही दिलंस?" खरं सांगायचं तर आता प्रतिमा आत्यांचा आणि तुझा ब्लड ग्रुप सेम होता ना. अश्विन भाऊजी, तुम्ही हिला का विचारत नाहीये, की हिने ब्लड का नाही दिलं म्हणून? यावरती अश्विनला सुद्धा आता ही गोष्ट अजिबात आवडलेली खरं तर नाहीये, की आता हे सगळं तन्वी का करतेय म्हणून. आणि त्यानंतर अश्विन थोडाफार तिच्यावरती रागावला सुद्धा होता. पण त्यानंतर प्रियाने वेळ मारून दिली, की माझ्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन कमी आहे, हे आहे, ते आहे, अशी 1 ना 100 तिने आता कारणं दिलेली आहेत आणि त्या कारणांच्यामुळे अश्विन तिला काही बोलू शकलेला नाहीये. आणि त्यानंतर तो म्हणतो, "हो, मागच्या वेळेला सुद्धा तिच्या ब्लड टेस्ट ज्यावेळेला करण्यात आल्या, तेव्हा तिच्या रक्तामधलं हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे तिला आता हे देणं शक्य नाही झालं." बरं, हे सगळं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुन सांगायला लागतो, "हो, पण तिने हे ब्लड टेस्ट करायच्या आधीच सांगितलं होतं. मग का हे तिने सांगितलं होतं?" असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते, "काय? म्हणजे स्वतःच्याच आईला ब्लड देण्यासाठी हिने नकार दिला?" त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, "हो आई, बरं इतकंच नाहीये, तर आता हिने तिथे ब्लड टेस्ट व्हायच्या आधीच म्हटली, की माझं ब्लड मॅच होऊ शकत नाहीये आणि तिकडून ती निघून गेली." असं म्हटल्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते, "पण काय प्रॉब्लेम काय आहे?" प्रताप म्हणतो, "प्रॉब्लेम आम्हाला नाहीये. प्रॉब्लेम तुझा काय आहे? हे सत्य आम्हाला समजलं पाहिजे. का तू हे सगळं केलंस, हे सत्य आम्हाला समजलं पाहिजे." असं म्हटल्यावरती ती सांगते, "का नाही? मी म्हटलं ना, मला आधीसुद्धा माहिती होतं, की याच्यामध्ये आता माझं ब्लड ग्रुप मी देऊ शकत नाहीये, कारण मला मला आता या सगळ्यामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे, म्हणून मी डायरेक्ट बोलले." त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, "नाही बाबा, हिचं प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे आता ह्याच्या आधीसुद्धा हिने अशी अनेक कारणं दिली होती. मला काय वाटतं, की आपण हिचं ब्लड सॅम्पल चेक करूया." यावरती प्रिया आता थोडीशी गडबडलेली आहे आणि त्यावरती ती म्हणते, "माझं ब्लड सॅम्पल चेक करायची गरज काय?" यावरती लगेचच मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप, "जर तुला कर नाहीये, तर तुला डर असण्याचं खरंच काही कारण नाहीये तन्वी. जर का तू लपवत नाहीयेस, तर ठीक आहे, तुझं ब्लड सॅम्पल टेस्टसाठी देण्यासाठी काहीच हरकत नाहीये. आत्ताच्या आत्ता तुझं ब्लड सॅम्पल देऊया." यावरती प्रिया हो नाही, हो नाही करायला लागते. अश्विन तिला समजवतो, "ठीक आहे तन्वी, या लोकांना काय डाऊट आहे मला माहीत नाहीये, पण या लोकांचा डाऊट काय आहे तो क्लिअर होऊन जाऊ दे." त्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते, "पण का अश्विन? मी का या लोकांचं सगळं ऐकत बसू? मी कुणाचंही ऐकायला इथे आलेली नाहीये. मी काही ऐकणार नाहीये." यावरती अश्विन म्हणतो, "काळजी करू नका. मी तिचं ब्लड सॅम्पल आणून तुम्हाला देतो." आणि खऱ्या अर्थाने इथेच आता प्रिया अडकणार असते. मग आता इकडे होळीच्या दिवशी अश्विन सगळ्यांना सांगायला लागतो, की "तन्वीचं सॅम्पलच चेक करायचं आहे ना? तुम्हाला काय चेक करायचंय? ती ब्लड का देत नाहीये?" आणि त्यावरती प्रताप सांगायला लागतो, "मला काहीही माहीत नाही, पण हिने प्रतिमाला जे ब्लड दिलं नाही, त्या संदर्भात आम्हाला सगळ्यांना शंका आहे आणि म्हणूनच हिच्या ब्लड सॅम्पलचं चेकिंग होण्यात यावं, अशी माझी मागणी आहे." असं म्हटल्यावरती अश्विन सांगायला लागतो, "ठीक आहे, तुम्हाला डाऊट आहे ना, तर हा डाऊट क्लिअर करून टाक ना तन्वी, काही प्रॉब्लेम नाहीये. तू आता तुझं ब्लड सॅम्पल चेकिंगला दे." झालं. मग लगेचच अर्जुनने आपल्या डॉक्टरांना बोलवत प्रियाचे होळीच्याच दिवशी आता ब्लड चेकिंगला घेतलेले आहेत. त्याच दिवशी मुद्दामच आता इकडे तिने नकार देऊ नये म्हणून अन्नपूर्णा रक्तदान शिबिर हे आता आयोजित करण्यात आलेलं आहे.
होळीच्याच दिवशी अन्नदान म्हणजे अन्नपूर्णा रक्तदान शिबिर हे आयोजित करण्यात येऊन त्यांनी आता ते सॅम्पल प्रियाचे कलेक्ट केलेले आहे आणि आता प्रियाचे सॅम्पल आणि त्याचबरोबर प्रतिमाचे सॅम्पल मॅच करण्यासाठी पाठवणार, कारण अर्जुनला या सगळ्यामध्ये आता DNA टेस्ट करायची आहे. पण पण प्रियाला ही गोष्ट समजलेली आहे की अर्जुन आता आपले DNA सॅम्पल साठी आता आपलं ब्लड देत आहे आणि इथूनच खरा आता प्रवास पुढचा सुरू होतोय. मुळातच अर्जुनने घरच्या सगळ्यांना विश्वासात घेत आता इकडे प्रियावरती असलेल्या डाऊट बद्दल सांगितलेलं आहे आणि त्याचमुळे मग आता सगळं घर एकत्र आलेलं आहे. इकडे आता कल्पना पूर्णाईला सांगते, मला सुद्धा मागच्या वेळेला पण डाऊट आला होता. जेव्हा सायलीला ब्लड द्यायचं होतं ना, तेव्हा सुद्धा तन्वी अशीच टाळाटाळ करत होती. काय सत्य असेल काय मला माहित नाहीये. पण याच्यामध्ये आपण आता अर्जुन आणि सायली यांची साथ द्यायचं इतकं मात्र नक्की. यावरती पूर्णाजी म्हणते, चिंता करू नकोस, मी साथ द्यायला कधीच नकार देणार नाहीये. तन्वी का खोटं बोलते, काय करते हे सुद्धा समजलं पाहिजे. आणि त्यानंतर घरच्या सगळ्यांचा खूप मोठा प्लॅन ठरतो. त्यांना माहितीये की काहीही झालं तरी प्रिया ते ब्लड सॅम्पल चेंज करणार किंवा DNA रिपोर्ट चेंज करणार. प्रिया काहीही करून ह्या सगळ्या प्रकारामध्ये आता अडकवण्याचा प्रयत्न करणार हे माहिती असल्या कारणाने आता तिच्यासाठी खूप मोठा ट्रॅप रचला जातो. प्रियासाठी रचलेल्या ट्रॅपची प्रियाला कल्पना नाहीये. तिला असं वाटतं की आपण या सगळ्यामध्ये आता या लोकांना अडकवतोय, पण आपण अडकतोय हे माहीत नाहीये. आता या सगळ्यामध्ये अस्मितापासून ते आता पूर्णाजीपर्यंत सगळेच लोक सामील आहेत. सगळेच प्रियाला अडकवण्याच्या या सगळ्या प्रकारामध्ये अर्जुन सायलीची साथ देत आहेत. मग त्या आता सगळेजण प्रतिमाच्या सोबत तिकडे ICU मध्ये आहेत. ज्या वेळेला प्रिया आता ब्लड रिपोर्ट चेंज करण्यासाठी येणार आहे, त्याच वेळेला डॉक्टरांना ऑलरेडी पूर्णाजी आणि सुभेदार परिवाराने टीप देऊन ठेवलेली आहे काय करायचं आणि काय नाही त्या संदर्भातली. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने धमाका सुरू झालाय. प्रियाने तिच्या आता मॅनेज करण्यासाठी बरोबर रीतीने आता इकडे प्लॅनिंग केलेलं असतं. म्हणजे आता आपलं ब्लड सॅम्पल चेंज करण्यासाठी प्रिया नाटक करत असतानाच ती रंगेहात पकडली गेलेली आहे. आणि त्यानंतर तोपर्यंत खरे रिपोर्ट समोर घेऊन डॉक्टर आलेत. प्रियाचे डॉक्टर आता इकडे अन्नपूर्णाने बरोबर खरेदी करून घेतलेले आहेत. प्रेक्षकांनो, मग अन्नपूर्णा प्रियाच्या समोर उभी ठाकले आणि तन्वी, तुझा सगळा खेळ संपलाय. कोण आहेस तू, काय आहेस तू, हे सत्य आता आम्हाला कळण्यापासून वेळ लागणार नाहीये. तुझ्या तोंडून सांगितलंस तर बरं आहे आणि नाही सांगितलंस तर आम्हाला सत्य काढून सुद्धा घेता येतं. बोल तन्वी, कोण आहेस तू आणि या घरामध्ये शिरण्याचं आता मात्र सायली पेटून उठली. फाटकन तिने प्रियाच्या थोबाडीत दिले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तू प्रतिमा आत्याला का पाडलंस? मुळातच सायलीला या म्हणजे ज्या वेळेला होळी झाली त्या होळीनंतर संशय आलेलाच आहे की प्रिया या सगळ्यामध्ये काहीतरी चुकीचं काम करते आहे. आणि म्हणूनच सायलीने आता मात्र प्रियाला अडकवण्यासाठी बरोबर CCTV कॅमेरे कॅप्चर करत प्रियानेच प्रतिमाला ढकलले हे सुद्धा तिला समजले. आणि त्यानंतर तिने थोबाडीत दिले, बोल लवकर, काय प्रतिमा त्या तुझ्याबद्दल असं सिक्रेट जाणत होती की ज्याच्यामुळे तुला आता तिला मारायला लागलं? ते आम्हाला समजले प्रतिमा, त्याला मुळातच समजलं होतं की तू खोटी तन्वी आहेस, बरोबर ना? आणि त्याच कारणासाठी आता इकडे तू तिला मारण्याचा प्रयत्न. अश्विन म्हणतो, काय बोलतेस? सायली सांगते, हे बघा फुटेज, मी कोणत्याही पद्धतीमध्ये खोटं आता काहीच बोलत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता ज्या वेळेला अश्विन हे सगळं पाहतो त्याला तर मोठा धक्काच बसतो आणि तो आता प्रियाकडे पाहत आहे. ज्या वेळेला तो आता प्रियाकडे पाहतोय आणि तो प्रियाला म्हणतोय, काय आहे हे सगळं तन्वी? यावरती सायली सांगते, तन्वी नाही प्रिया, तन्वी नाहीये ही. मुळातच हे DNA रिपोर्ट बघा, प्रतिमा आत्या आणि हिचे DNA रिपोर्ट मॅच होत नाहीये आणि ही कुठेतरी बातमी आज आणि म्हणूनच हिने हा सगळा प्रकार केला होता. अश्विनला तर विश्वासच बसत नाहीये, पण रिपोर्टमुळे सगळं सत्य समोर आलंय. अश्विन ज्या वेळेला रिपोर्ट बघतोय त्याला आता मोठा धक्का बसलाय. आणि त्यानंतर मग मात्र आता प्रियाला पकडण्यासाठी कसा आणि काय ट्रॅप रचला होता पूर्णाजी आणि आता घरच्यांनी, हे सगळं सत्य समोर आलेलं आहे. प्रेक्षकांनो, आता मात्र प्रियाचं भांडं तर फुटलंय, पण यानंतर आता घरचे काय ॲक्शन घेणार, येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी सविस्तर पाहायला मिळणार आहेत.